श्री स्वामी समर्थ। नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे देवी कुष्मांडा यांची उपासना। पुराणकथेनुसार सुरुवातीला संपूर्ण विश्व जेव्हा अंधकारमय होतं त्यावेळी या देवीनं आपल्या दिव्य हास्यानं विश्वाची निर्मिती केली। म्हणूनच त्यांना सृष्टीची आदिशक्ती मानलं जातं। देवीच्या 8 भुजा असून त्या विविध शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत। त्या सिंहासनावर आरूढ असून भक्तांना आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी प्रदान करतात। त्यामुळे अशा या कुष्मांडा देवीची नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी आपल्याला पूजा आराधना ही करायलाच हवी। अशा या कुष्मांडा देवीची पूजा करत असताना आपल्याला कोणत्या नियमांनी, मंत्रांनी ही पूजा करायची आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या। कुष्मांडा देवीचं स्वरूप कसं आहे ते देखील आपल्याला सगळ्यात अगोदर जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। नवरात्रीच्या या चौथ्या दिवसाची प्रमुख देवता देवी कुष्मांडा ही 8 हात असणारी आहे। म्हणूनच तिला आपण अष्टभुजाधारिणी असं देखील म्हणू शकतो। दुर्गा देवीचं चौथं स्वरूप असलेली कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे, जिने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी वेगवेगळ्या भुजांमध्ये धारण केलेली आहे। कुष्मांडा देवीचं वाहन हे सिंह आहे आणि कुष्मांडा देवीची पूजा केल्यानं सर्व रोग आणि दोष हे नष्ट होतात असं सांगितलं जातं। आपल्या स्मित हास्यामुळं ब्रह्मांड उत्पन्न केलेल्या या देवीला कुष्मांडा देवी म्हटलं जातं। देवी विश्वाच्या मध्यभागी राहते आणि संपूर्ण जगाचं रक्षण करते। कुष्मांडा देवीच्या उपासनेनं कीर्ती, शक्ती आणि संपत्तीमध्ये वाढ होते। कुष्मांडा माता सूर्यमालेच्या आतील जगामध्ये वास करते। मातेच्या शरीराचं तेज देखील सूर्यासारखं आहे आणि तिचं तेज आणि प्रकाश सर्व दिशांना प्रकाशित करत असतात। त्यामुळं ह्या देवीला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आता यानंतर आपण जाणून घेऊया कुष्मांडा देवीचे पूजनविधी कशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे ते। यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या म्हणजेच कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प घ्यायचा आहे। यथाशक्ती आपापल्या पद्धती आणि परंपरेनुसार आपल्याला देवीचं पूजन शक्य तितक्या पद्धतीनं करायचं आहे। देवीचं पूजन करत असताना आपल्याला लाल रंगाची फुलं, जास्वंद किंवा गुलाबाचं फूल आवर्जून व्हायचं आहे। यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवायचा आहे। देवीचं पूजन करत असताना हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करणं हे शुभ मानलं जातं। कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा, ज्यामध्ये दही, साखर, फुटाणा असल्यास अधिकच उत्तम। पूजेच्या शेवटी मातेचा मंत्र म्हणा आणि आरती करा। कुष्मांडा देवीची उपासना ही मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुखसमृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी अशी आहे। मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो, त्यामुळं कधी नकारात्मक विचार, ईर्ष्या, घृणा आणि मत्सर त्याच्या मनामध्ये सुरू राहत असतो। या सगळ्या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं तर आपल्याला अजिबातच शक्य नसतं। त्यामुळं या दिवसामध्ये तुम्ही देवीची उपासना केली तर तुम्हाला समाधानही मिळतं आणि त्या पूजेचं फल देखील मिळत असतं। त्यामुळं कुष्मांडा देवीची पूजा करत असताना तुम्हाला पुढील 3 मंत्रांचा जप हा अवश्य करायचा आहे। देवी कुष्मांडाचा पूजा मंत्र यामधील सगळ्यात महत्त्वाचा पहिला म्हणजे बीजमंत्र। कुष्मांडः ऐं ह्रीं त्रैवे नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता। यासोबतच तुम्ही पूजा करत असताना ओम कुष्मांडाय नमः असा पूजा मंत्र करत करत तुम्ही तिची पूजा करायची आहे। आणि जर तुम्ही ध्यान करणार असाल तर ध्यान मंत्रासाठी वंदे वांछित कामर्थे चंद्रार्घकृत शेखराम सिंहरूढा अष्टभुजा कुष्मांडा यशस्वनीम असा ध्यानमंत्र करूनच तुम्ही कुष्मांडा देवीची पूजा करायची आहे। कुष्मांडा देवीची आरती देखील तितकीच मार्मिक आणि तिचं संपूर्ण रूप विस्तारित करणारी आहे, जी पुढील प्रमाणे म्हणता येऊ शकते। कुष्मांडा जय जगत सुखदानी माझ्यावर दया कर माते, पिघनला ज्वालामुखी अद्वितीय आहे, शाकंभरी आई भोळी माऊली, लाखो नावे तुझी निराळी, भक्त तुझे अनेक मातांचे, वास तुझा भीमा पर्वतावर, माझा प्रमाण स्वीकारा,
सर्वांचे ऐकणारी तू जगदंबा, आनंद देई सईवाना. मला तुझ्या दर्शनाची आस, इच्छा आमची पूर्ण करा. भक्तांचा हृदयात प्रेम तुझे, का ऐकत नाही भक्तांचा आवाज. तुमच्या दारात तळ ठोकला, दूर कर माते संकट माझे. काम कर पूर्ण माधे तू माझा, भंडारा भर सेवक तुझा काळजी घे माते. भक्त तुझ्या पुढे मस्तक टेकतो, सेवक तुझा काळजी घे माते. तर अशा पद्धतीनं दुर्गादेवीच्या चौथ्या स्वरूपाचं आपल्याला उद्या पूजन करायचं आहे. आपल्या स्मितहास्यामुळं ब्रह्मांड उत्पन्न केलेल्या या देवीला आपण कुष्मांडा असं म्हणतो. साधकाचं मन अनाहत चक्रामध्ये स्थिर झालेलं असतं. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनानं कुष्मांडा देवीची पूजा आणि उपासना करायला हवी. या देवीचं निवासस्थान हे सूर्यमंडळात असल्यानं तिथं निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तुम्ही या देवीची जर उपासना केली तर तुमचा आजार बरा होतो. तुमच्या आयुष्य, यश आणि शक्ती यांनी प्रदान होतं. तुम्ही जर या देवीला पूर्णपणे शरण गेला तर शांती आणि समृद्धीच्या वाटेवर तुम्हाला जाता येईल. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुखसमृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळं चौथ्या माळेला तुम्ही कुष्मांडा देवीची आवर्जून पूजा करा. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.